नमस्कार विद्यार्थी मित्रहो. आक्रमण या प्रकरणाच्या शेवटच्या भागामध्ये आपण आक्रमक प्रतिबंधक व नियंत्रण या संदर्भात चर्चा करणार आहोत. आता आक्रमक वर्तन हे जे आहे हे सार्वत्रिक आढळून येत असलं तरी ते परिवर्तनीय नाही. या वर्तनामध्ये आपल्याला सुधारणा करता येते, त्याच्यामध्ये परिवर्तन करता येतं, घडवून आणता येतं आणि सुधारणा देखील त्याच्यामध्ये होऊ शकते. आता बाह्य घटना, बोधन प्रक्रिया किंवा व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये यांच्यातील आंतरक्रियेमधून आक्रमणाची निर्मिती होत असते आणि त्यामुळं ह्या घटकावर जर आता नियंत्रण ठेवलं तर आपल्याला सहजरित्या आक्रमक वर्तनामध्ये बदल घडवून आणणं शक्य होतं आणि आपल्याला निश्चितपणे आक्रमक वर्तनाचा प्रतिबंध करता येतो, त्याला नियंत्रित ठेवणं हे सहज शक्य होतं. तर आपण यामध्ये आक्रमणाचं नियंत्रण किंवा प्रतिबंध कसा करायचा, तर त्यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे शिक्षा, त्याला आपण पनिशमेंट म्हणतो. तर वर्तनाला योग्य वळण लावण्यासाठी आपण पारितोषिक आणि शिक्षा या दोन प्रबलकांचा वापर प्रभावीपणे करत असतो. स्किनरच्या सिद्धांतामध्ये आपण बघितलेलं आहे की त्यानं प्रबलीकरणचा वापर वर्तनाला आकार देण्यासाठी केलेला आहे आणि मग ह्या शिक्षा किंवा बक्षीस याच्या आधारे आपण वर्तनाला योग्य असा आकार देऊ शकतो, वर्तनामध्ये योग्य असा बदल करू शकतो. आता शिक्षा हे जे आहे हे एक ऋणात्मक प्रबलन आहे, म्हणजे अयोग्य क्रियामध्ये घट व्हावी म्हणून दिलं जाणारं ऋण प्रबळक म्हणजे शिक्षा. आता याच्यामध्ये सर्वसाधारण ह्या शिक्षा प्रबलकाचा दोन प्रकारे वापर केला जातो. एक अयोग्य कृती करू नये आणि दुसरी योग्य कृती करावी म्हणून. आता आक्रमक वर्तन जे आहे याच्या बाबतीत आपण अयोग्य कृती करू नये म्हणून आपण शिक्षेचा मोठ्या प्रमाणात जास्त वापर करत असतो. म्हणजे घरामध्ये बघा, लहान मुलानं एखादं चुकीचं वर्तन केलं की आई लगेच त्याला पनिशमेंट देते, शिक्षा देते. म्हणजे योग्य वर्तन, अयोग्य कृती करू नये किंवा त्याने योग्य कृती करावी म्हणून आपण शिक्षेचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करत असतो. आता आक्रमक वर्तन जे आहे त्या वर्तनाला प्रतिबंध करण्याचं, नियंत्रित करण्याचं शिक्षा हे एक प्रभावी माध्यम आहे किंवा साधन आहे. आता शिक्षेमुळं आक्रमक वर्तन पूर्णपणे नाहीसं होईल असं आपण खात्रीपूर्वक सांगू शकत नाही, पण शिक्षेचा आपण वापर केला किंवा आपण शिक्षेचा वापर करत असताना शिक्षा सादर करण्यासाठी जी मूलभूत तंत्र आहेत तर ह्या तंत्रांचा वापर केला तर निश्चितपणे आक्रमक वर्तनाला आळा बसतो किंवा आक्रमक वर्तन थोड्याफार प्रमाणात कमी करता येतं किंवा त्याची तीव्रता आपल्याला निश्चितपणे कमी करता येते. आता हे आक्रमक शिक्षेचा वापर जो करायचा, तो शिक्षेचा वापर करायचा असेल तर शिक्षेचा वापर करण्यासाठी काही तत्व आपण लक्षात घेतली पाहिजे. आता यातलं पहिलं तत्व काय आहे तर शिक्षेचं सानिध्य. आता आक्रमक वर्तन आणि त्या वर्तनाला होणारी शिक्षा ह्या मधला कालांतर किती आहे यावर शिक्षेचं महत्त्व, हा शिक्षेचा महत्त्वाचा निकष आहे. कालांतर म्हणजे एखाद्या व्यक्तीनं आक्रमक वर्तन केलं, अयोग्य वर्तन केलं आणि त्याला होणारी शिक्षा त्यामध्ये किती कालांतर आहे. तर अयोग्य वर्तन केल्यानंतर लगेच त्याला आपण शिक्षा दिली तर त्या वर्तनाचा लोप होण्याची संभाव्यता अधिक असते. म्हणजे हा नियम जो आहे हा शिक्षेचे सानिध्यासंदर्भात अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे बघा, घरात आई लहान मुलाने एखाद्या चुकीचं वर्तन केलं की लगेच आई त्याला धपाटा देते, मारते. म्हणजे चुकीच्या वर्तनाला आईचा मार आणि त्यामुळे त्या मुलाचं चुकीचं अयोग्य वर्तन जे आहे हे लोप होण्याची संभाव्यता अधिक असते. जर करता आज त्यानं चुकीचं वर्तन केलं आणि उद्या आपण शिक्षा द्यायला लागलो तर तितकासा त्याचा प्रभाव होणार नाही त्या वर्तनाला. म्हणजे ते अयोग्य वर्तन, आक्रमकता आणि शिक्षा ह्याच्यात कमीत कमी कालांतर, जितकं कालांतर कमी तितकं त्याची परिणामकारकता ही अधिक आपल्याला दिसून येईल. दुसरा आहे सुसंगती. म्हणजे शिक्षेमध्ये सुसंगती असणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणजे त्यामध्ये व्यक्तिभेद असता कामा नये. म्हणजे अयोग्य वर्तनाला एकदा शिक्षा दिली
अनेकदा दुर्लक्ष केलं असं असता कामा नये. म्हणजे ज्या त्या शिक्षेमधील सातत्य हे हिंसक वर्तनाला आळा घालण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरत असतं. म्हणजे गरिबाला न्याय मिळत नाही किंवा श्रीमंताला न्याय विकत घेणं परवडतं असा मनात विचार घेणं हे धोकादायक आहे आणि त्यामुळं न्याय प्रक्रियेवरील विश्वास हा कमी होत जातो. आणि प्रत्येकाला सुसंगती, एखादं चुकीचं वर्तन केलं तर त्याला अमुक ही शिक्षा होणारच. म्हणजे एखाद्याचा खून केला तर त्याला फाशी ही अटळ आहे आणि त्यामुळे त्या वर्तनाला आळा घातला जातो, ते वर्तन करण्याचं टाळलं जातं. म्हणजे हे जे आहे सुसंगती, हे घरात बघा लहान मुलं एखादं पण चुकीचं वर्तन केलं तर आई मार देते. प्रत्येक वेळेला असा मार त्याला चुकीच्या वर्तनाला मिळत असेल तर ते वर्तन त्याच्याकडून नाहीसं होतं, ते वर्तन ते करण्यापासून परावृत्त होतं. म्हणजे त्यामध्ये सुसंगती असली पाहिजे. त्यानंतर शिक्षेची तीव्रता, म्हणजे हिंसक वर्तनाच्या स्वरूपानुसार शिक्षेची तीव्रता ही असली पाहिजे. म्हणजे शक्यतो हिंसक वर्तनाला शिक्षा प्रबळ असली पाहिजे. शिक्षेमुळं व्यक्तीला म्हणजे आक्रमक व्यक्तीला असमाधान किंवा असुखकारक अनुभव येणं आवश्यक असतं. आणि म्हणजे एखादं वर्तन केलं, खुनासारखं गंभीर गुन्हा केला आणि त्याला आपण एक चपराक दिली, कानाखाली एखादी मारली आणि असं करू नको म्हटलं तर चालेल का? तर असं चालणार नाही. आणि म्हणून शिक्षा जी आहे, शिक्षेची तीव्रता जितकी आक्रमक वर्तनाची तीव्रता असेल तितकी शिक्षा देखील गंभीर स्वरूपाची असली पाहिजे, तीव्र स्वरूपाची असली पाहिजे. तरच त्या वर्तनापासून व्यक्ती परावृत्त होते. आणि उगाचच म्हणजे किरकोळ कारण असेल, म्हणजे आक्रमक वर्तन तितकंसं नसेल, त्यानं अयोग्य वर्तन तितकं चुकीचं केलं नसेल आणि त्याला भली मोठी एखादी गंभीर शिक्षा देणं हे देखील चुकीचं आहे. त्याचा नकारात्मक परिणाम निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि मग हे जे आहे म्हणजे त्याला शिक्षामुळं असुखकारक अनुभव, दुःखद अनुभव, असमाधान ह्या गोष्टी निर्माण झाल्या पाहिजे. त्यानंतर प्रतिक्रियेचे दृढीकरण, म्हणजे शिक्षा ह्या तंत्राचा वापर करत असताना प्रतिक्रिया म्हणजे त्या दृढ होण्यापूर्वी त्याचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे. त्या प्रतिक्रिया दृढ झाल्यानंतर शिक्षा प्रभावी ठरत नाही. आणि म्हणून प्रतिक्रिया दृढ होण्या अगोदर त्या म्हणजे निर्माण होण्या अगोदरच ती शिक्षा जर का मिळत असेल तर हे अतिशय प्रभावी ठरत असतं. म्हणजे शिक्षा ह्या म्हणजे शिक्षा हे दुहेरी अस्त्र आहे, म्हणजे दुहेरी अस्त्र आहे. आणि म्हणून त्याचा वापर प्रभावीपणे केला गेला तर शिक्षा निश्चितच ही परिणामकारक ठरत असते. आणि आपण बघतो की समाजामध्ये न्यायव्यवस्थेमध्ये शिक्षा हे एक महत्त्वाचं साधन ठरत आहे. आणि त्यामुळं आक्रमक वर्तनाला बऱ्याच अंशी समाजामध्ये आळा घातला जातो, चुकीच्या वर्तनाला प्रतिबंध घातला जातो. जर आता हे नसतं तर म्हणजे अराजकता समाजामध्ये मांडली असते. आणि म्हणून शिक्षेला प्रतिबंध करण्यासाठी आक्रमक वर्तनाला प्रतिबंध करण्यासाठी शिक्षा हे जे आहे एक प्रभावी माध्यम आहे. जगामधल्या आपण सर्व देशामध्ये बघितलं, संस्कृतीमध्ये बघितलं किंवा जिथली समाजरचना बघितली तर त्या सगळ्यामध्ये म्हणजे समाज अमान्य वर्तन जे आहे, समाजाला मान्य नसणारं वर्तन केलं, समाज विघातक एखादं वर्तन घडत असेल, गुन्हेगारी स्वरूपाचं किंवा विकृत स्वरूपाचं हे वर्तन घडत असेल एखाद्याकडून, तर त्याला त्या प्रमाणामध्ये शिक्षा देण्याची तरतूद प्रत्येक ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते. मग त्यानुसार आर्थिक दंड असेल, तुरुंगवास असेल किंवा त्याला काही इतर काही शिक्षा असतील तर ह्या शिक्षा त्याला त्या स्वरूपात ह्या दिल्या जातात आणि त्यामुळं त्याला आळा घातला जातो. तर शिक्षा हे आक्रमक वर्तन कमी करण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. आता दुसरं जे आहे तर स्वनियंत्रण. आता स्वनियंत्रण जे आहे, आक्रमक वर्तनावर आपल्याला मात करायची असेल आणि आक्रमणाची तीव्रता कमी करायची असेल तर मानसशास्त्रज्ञानं काही बोधनिक तंत्र सुचवलेली आहेत. आणि आक्रमक वर्तन नियंत्रित करण्यासाठी प्रत्येकाला आपल्याला स्वतःची एक अंतर्गत प्रणाली तयार करावी लागेल, स्वतःमध्ये एक सिस्टम तयार करावी लागेल. या प्रणालीला अंतर्गत प्रणाली असं म्हटलं जातं. म्हणजे आपण
बऱ्याच ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी असेल, आपण कामाच्या ठिकाणी असेल, कुटुंबामध्ये असेल, तर एखादी व्यक्ती प्रचंड रागावते, आक्रमकपणे ती व्यक्ती बोलताना आढळत असेल, तर बोलण्याने बोलणं वाढत असतं. हे लक्षात ठेवून समोरच्या व्यक्तीनं शांतपणे ते ऐकून घेतलं पाहिजे, संयम ठेवला पाहिजे. असं केलं तर ते अधिक चांगलं असतं. आरेला कार्य उत्तर दिलं तर लगेच त्यातून भांडण तंटा निर्माण होऊ शकतो, अनावश्यक प्रसंग हे निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून रागवणाऱ्याचा राग शांत होऊ द्यावा, चटकन त्याला प्रतिक्रिया देऊ नये. म्हणजे तांत्रिक पातळीवर जाऊन विचार आपण केला, तार्किक आपण विचार केला, तर असे जे सामाजिक जीवनामध्ये आक्रमक स्वरूपाचे जे तंटे होत असतात, जे प्रसंग घडत असतात, तर निश्चित त्याला आळा बसेल. म्हणजे आपण समोरची ज्यावेळी आपल्या आजूबाजूला समाजामध्ये, आपण कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबामध्ये ज्या वेळेला असं घडत असतं की समोरची व्यक्ती अतिशय आक्रमकपणे बोलत असते आणि आपणही त्याला आक्रमकपणे उत्तर दिलं, तर त्यातून आक्रमकता वाढत जाते. त्याचं पर्यावरण हे म्हणजे विध्वंसकतेकडे जातं. आणि मग तेच आपण, समोरची व्यक्ती रागावते आहे, प्रचंड रागावलेली आहे, आणि त्याला आपण शांतपणे प्रतिक्रिया दिला, काहीच बोललो नाही, त्याचं जे आहे हे ऐकून घेतलं, कितीही ते अंगावरीत असेल तर आपण शांतपणे ऐकून घेऊन शांतपणे त्याला प्रतिक्रिया दिल्या, तार्किक पद्धतीने विचार केला, तर समोरच्या व्यक्तीचाही राग शांत होतो. म्हणजे हे जे आहे, तर आपण धनात्मक भावना हे आपण सकारात्मक भावना हे आपल्यामध्ये निर्माण केल्या पाहिजे. आपण म्हणजे एक व्यक्तीला एकाच वेळी दोन परस्पर विरोधी भावनिक स्थिती अनुभवणं हे अवघड असतं, आणि त्यामुळं विरुद्ध प्रतिक्रिया अशा न देता ज्यावेळी आक्रमकतेच्या विरुद्ध भावनांची निर्मिती होत असेल, तर आक्रमकता कमी व्हायला मदत होत असते. जर एखाद्या व्यक्तीला प्रचंड राग आला आणि त्याच्या विरोधी एखादी भावना निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला, विनोद असेल, गाणे असतील, चुटके असतील, हास्य असेल, एखादी म्हणजे तदनुभूतीची भावना असेल, अशा भावना आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर त्यामुळं विरोधी टोकाची भावनिक स्थिती निर्माण केल्यामुळं राग कमी व्हायला मदत होत असते, आक्रमकता कमी व्हायला मदत होत असते. तर बॅरन यांनी या संदर्भात तो अभ्यास केलेला आहे, त्यांनी ते मत मांडलेलं आहे. त्यानंतर भावविरेचन, त्याला कॅथॅक्सिस असं आपण म्हणतो. प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ जे आहेत, तर फिट्झपर्ल्स यांच्या मतानुसार तर आक्रमक वर्तनाचा जो आक्रमकतेच्या ज्या भावना आहेत त्याचा निचरा होण्याची संधी हा आक्रमक वर्तन कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. की ॲन लँडर्स यांच्या मते तरुणांना त्यांच्या रागाची अभिव्यक्ती करण्याचे मार्ग आपण शिकवणं आवश्यक आहे. जर व्यक्तीनं आपल्या भावना दाबून ठेवल्या किंवा भावनांचा कोंडमारा केला, त्यांना मोकळी वाट होऊ नाही दिली, तर उद्रेक होण्याची शक्यता असते. आणि म्हणून भावविरेचन, भावनांना मोकळी वाट योग्य मार्गाने करून देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यालाच आपण भावविरेचन असं म्हणतो. आणि अरिस्टॉटल यांनी या तंत्राचा सर्वप्रथम पुरस्कार केला. आणि हे जे आहे बुचर यांच्या मते भावनिकदृष्ट्या उद्रेकी होणं म्हणजे त्यांच्या भावनांचा निचरा होणं असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे स्वनियंत्रणामध्ये व्यक्तिपरत्वे मार्ग बदलत असतात आणि आक्रमक वर्तन कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे मार्ग अवलंबवत असतो. आता भावविरेचन जे आहे, तर आपण बघतो की एखाद्या ऑफिसमध्ये एखादा शिपाई कामाला असतो, त्याचा बॉस विनाकारण तिथल्या ताणतणावामुळे त्याच्यावरती रागवतो, त्या शिपायाला सुद्धा प्रचंड राग येतो, त्याच्यामध्ये आक्रमक वर्तन निर्माण होतं, पण तो आपला राग व्यक्त करू शकत नाही. मग आपला तो राग काय करतो, त्याच्यामध्ये साठवून ठेवतो अबोधावस्थेमध्ये, त्याच्यामध्ये तो राग प्रचंड निर्माण झालेला असतो. बाहेर येऊन कशावरती तो राग व्यक्त करणं, आदळआपट करणं, किंवा घरी गेल्यानंतर आपल्या पत्नीवरती तो राग व्यक्त करणं अशा पद्धतीने, किंवा घरामध्ये सासू सुनेंचं भांडण होतं, पती पत्नीचं भांडण होतं, आणि त्यावेळी तर पत्नी जी आहे आपला राग आदळआपट करणं किंवा तो राग मुलावरती व्यक्त करणं, यातून ते व्यक्त करत असते. म्हणजे भावनिक विरेचन जे आहे हे त्या ठिकाणी होत असतं. किंवा योग्य मार्गाने ज्या अशा आक्रमक भावना निर्माण होत असतात, त्या भावनांना आपण योग्य समाजमान्य मार्गाने वाट मोकळी करून दिली, तर आक्रमक वर्तन निश्चित कमी व्हायला भावविरेचनाच्या माध्यमातून मदत होत असते. या स्वनियंत्रणामध्ये सुद्धा अनेक मार्ग सुचवलेले आहेत. म्हणजे माफी मागणं, दिलगिरी व्यक्त करणं, क्षमायाचना करणं,
किंवा वाचन, चिंतन, छंदात स्वतःला गुंतवून ठेवणं, चित्रपट पाहणं, पायी चालत निसर्गाच्या सान्निध्यामध्ये फिरायला जाणं, व्यायाम करणं किंवा सायकलिंग करणं, बागकाम करणं, गप्पा गोष्टी मारणं किंवा खेळणं आपलं एखादा आवडीचा खेळ असेल तर हे सगळे असे विविध मार्ग, तंत्र ही त्यामध्ये आहेत, ज्यामध्ये स्वनियंत्रण आपण करू शकतो आणि आक्रमक वर्तनावर आपल्याला सहज नियंत्रण हे मिळवता येतं. आता जगभरातील काही देशामध्ये अशी विशिष्ट प्रकारची खेळणी तयार केलेली आहेत आणि या विशिष्ट खेळणी किंवा खेळामुळं आक्रमक वर्तन वेगवेगळ्या वळणावर आपल्याला नेऊन ठेवता येतं आणि त्यामुळं आक्रमक वर्तन आपल्याला सहज कमी करता येतं किंवा त्यावर ताबा मिळवता येतो, नियंत्रण ठेवता येतं. म्हणजे आपल्या ज्या भावभावना आहेत, दाबून ठेवलेला राग आहे किंवा अनेक मनामध्ये खतखत असलेल्या भावना आहेत, हे यांना मुक्तपणे वाट मोकळी करून देणं समाजमान्य मार्गानं, तर हे अतिशय गरजेचं आहे. असं केलं तर आपल्याला सहज रागावरती नियंत्रण ठेवता येतं. त्यानंतर अनाक्रमक विचार म्हणजे आपण अनाक्रमक जे इटका जेव्हा पत्थरशे असं आपण बऱ्याच वेळा म्हणतो, तर आपण समोरच्या व्यक्तीला म्हणजे आपल्यामध्ये आक्रमक विचार निर्माण होऊ नयेत यासाठी तार्किक पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे. ते आपण जे तार्किक पद्धतीने विचार केला त्याच्या आपण मुळापर्यंत गेलो तर आपल्यामध्ये राग निर्माण होणार नाही. अनाक्रमक विचार आपण आपल्यामध्ये असले पाहिजे. म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपण तार्किकपणे उत्तर दिलं पाहिजे, सौम्य भाषेमध्ये समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा विचार करून, परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून आपण सद्विवेक बुद्धीनं समोरच्याला प्रतिक्रिया दिल्या तर आपल्यामध्ये राग उत्पन्न होणार नाही. आपण मोठ्या मनानं माफी मागायला शिकणं, समोरच्या व्यक्तीची माफी मागणं आणि आक्रमणास जिंकणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ती विचारधारा आपल्याला संत परंपरेतून मिळते की असं केलं तर आपल्या अनाक्रमक विचार आपल्यामध्ये निर्माण व्हायला मदत होते. हे सगळं आपण संस्कृतीतून आपल्याला झालेली मूल्य संस्कार यातून आपल्यामध्ये हे रुजत असतं. तर मॅकॅले यांनी म्हटलेलं आहे की क्षमा करण्यासाठी म्हणजे अंगी खूप मोठी शक्ती असावी लागते. म्हणजे सहनशक्ती ही सर्वोत्तम शक्ती आहे. म्हणजे माफ करणं, क्षमा करणं, करुणा दाखवणं आणि ह्या गोष्टी खूप अवघड आहेत. आणि आक्रमकता कमी करण्यासाठी अशी सकारात्मक मानसिक क्षमाशीलता किंवा आरोग्यवृत्ती असणं हा सर्वश्रेष्ठ गुण असतो आणि तो अंगी असणं गरजेचं आहे असे मॅकॅले यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की तुम्हाला राग आला तर चटकन मनातल्या मनात उलटे अंक काउंट करायचे का? आपण उलटे अंक मोजत असू मोठ्यानं तर मध्ये आपला राग हळूहळू कमी होऊ जातो. म्हणजे आपलं मन डायव्हर्ट होतं. म्हणजे रागाच्या आहारी न जाता आपण शांतपणे पावले टाकत विचार करत आपण खूप चाललो, भरपूर चालता चालता आपला राग कधी कमी झाला हे सुद्धा आपल्याला कळत नाही. म्हणजे आपण रागाचं पुनर्वसन जे आहे योग्य मार्गाने करायला शिकलं पाहिजे, तर राग कमी सहज करता येतो, नियंत्रित करता येतो. धन्यवाद.